कोकण प्रदेशात वसलेलं निसर्गाचं वरदान लाभलेलं एक अप्रतिम शहर म्हणजेच चिपळूण। हिरवळीने नटलेलं, शांत नद्या आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या या शहरात काही अशी ठिकाणे आहेत जी तुम्हाला नक्कीच पाहायला हवीत। आज आपण घेणार आहोत या सुंदर शहरातील टॉप 10 पर्यटक स्थळांचा प्रवास, जिथे इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम पाहायला मिळेल। सफरीला सुरुवात करूया आणि चिपळूणच्या सौंदर्याचा अनुभव घेऊया। श्री परशुराम मंदिर। श्री परशुराम मंदिर हे चिपळूण तालुक्यातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे। श्री परशुरामाचा जन्म सम्राट प्रसेनजित राजाचा जावई ऋषी जमदग्नी व राजकन्या रेणुका माता यांच्या अक्षय तृतीयाला झाला। श्रीदेव विष्णूचा 6 अवतार समजले जाणारे हे श्री परशुराम मंदिर आहे। असे मानले जाते की त्यांनीच पश्चिम घाटाच्या क्षेत्रात कोकण प्रदेशाची निर्मिती केली। मुंबई गोवा महामार्गावर असलेलं परशुराम घाटाच्या टेकडीवर म्हणजेच महेंद्रगिरी पर्वतावर असले हे पुरातन मंदिर आहे। धामणदेवी विसावा पॉइंट। धामणदेवी विसावा पॉइंट हे मुंबई गोवा हायवेवरील चिपळूणला जाताना वशिष्ठ नदीचं सुंदर दृश्य इथून पाहावयास मिळतं। अनेक प्रवासी आणि पर्यटक या ठिकाणी थांबून येथे निसर्गाला आवर्जून भेट देतात। येथूनच सायंकाळच्या वेळेस वशिष्ठ नदीचा विहंगम दृश्य पाहावयास मिळतं। सवतसडा धबधबा। पावसात कोकणात जाताना सह्याद्रीच्या डोंगरातून नागमोडी वळणात मुंबई महामार्गावरून प्रवास म्हणजे एक पर्वणीच। असेच एक चिपळूण मधील सवतसडा धबधबा हिरवाईने नटलेलं डिसेंबर पर्यंत वाहणारा प्रसिद्ध धबधबा आहे। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना नजरेस पडतो तो काळ्याभोर सह्याद्रीच्या कडेकपारीतून पांढरा शुभ्र सवतसडा धबधबा। कोकणात प्रवास करताना अनेक पर्यटक ह्या धबधब्याला पावसात आवर्जून भेट देतात। येथील निसर्ग तुम्हाला खरंच एक सुखद अनुभव देतो। येथे जेवणाची सोय होईल असे अनेक हॉटेल्स आहेत। गोवळकोट। गोवळकोट किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात वशिष्ठ नदीच्या काठावर असलेला एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे। या किल्ल्याचं बांधकाम 1690च्या सुमारास झाले असल्याचे मानले जाते। किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि पुढे पेशव्यांच्या काळाशी जोडला गेला आहे। गोवळकोट किल्ला एकेकाळी महत्त्वाचा होता, कारण तो वशिष्ठ नदीच्या काठावर असल्याने या भागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होत होती। गोवळकोट गडाचे गोविंदगड असे नाव तुळाजी आंग्रे यांनी ठेवले। चिपळूण पासून साधारणतः 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर हा डोंगरी किल्ला आहे। करंजेश्वरी मंदिर। गोविंदगडच्या पायथ्याशी 8व्या शतकातील जागृत देवस्थान म्हणजे आदिमायाश्री करंजेश्वरी मंदिर। आख्यायिकेनुसार पूर्वी या भागांमध्ये करंजाची विपुल झुडपे होती। या झुडपांमध्ये देवी प्रकटली म्हणून तिचे नाव करंजेश्वरी देवी पडले। येथे नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेच्या काळात येथे भेट देणं अधिक चांगले असते, कारण या काळात मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले जातात। साने गुरुजी उद्यान। साहित्यिक आणि समाजसेवक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपले साने गुरुजी यांच्या स्मृतीत हे उद्यान मानले गेले आहे। साने गुरुजी उद्यान हे चिपळूण मधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत करमणुकीचे एक उत्तम ठिकाण आहे। हे उद्यान चिपळूण शहरातच आहे। महालक्ष्मी साळुबाई मंदिर। श्री महालक्ष्मी साळुबाईचे मंदिर सुमारे 800 वर्षापूर्वीचे असून तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। करवीर निवासिनी श्री देवी महालक्ष्मी हिने या ठिकाणी अंशरूपाने घेऊन वास्तव केले अशी आख्यायिका आहे। या मंदिरात शिमगोत्सव निमित्त नवरात्र उत्सव ही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या देवस्थानची महती शिवाजी महाराजांच्या काळापासूनची आहे। महाराजांचे खंदे शिलेदार जिवाजीराव पवार यांनी मिरजोळी गावात प्रथम देवीची पूजा अर्चना केली। आजही त्यांचे वारसदार व देवीचे प्रमुख मानकरी देवस्थानाची देखरेख मोठ्या श्रद्धेने करीत आहेत। चिपळूण तालुक्यातील 12 महिने वाहणारा धबधबा म्हणजेच वीरदेवपाटचा धबधबा आहे। तुंबरव येथून 10 किलोमीटरच्या अंतरावरील वहाळ गावापासून वीर बंदरावर जाता येतं। तिथूनच जवळ असलेल्या पोफीच्या दाट झाडीतून जातो। वीर गावात पोहोचता धबधब्याचा नाद अखंड ऐकू येत असतो, मात्र दाट झाडी पार केल्याशिवाय धबधब्याचे दर्शन होत नाही। काळ्या कात्यामधून खालच्या डोहात प्रवाह कोसळत असतो। येथे खालच्या डोहात अनेक पर्यटक मनसोक्त आनंद घेत असतात। मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे। मल्लिकार्जुन मंदिर हे शिरंबे गावात असलेलं एक सुंदर मंदिर आहे। त्याच्या स्थापत्यशास्त्रासाठी प्रसिद्ध आहे। नैसर्गिक जलाचे पाणी एका तलावात साठवून मंदिरातील शिवलिंग सतत पाण्यात ठेवले जाते। शिरंबे हे चिपळूण पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर पाण्याच्या मध्यभागी आहे। अनेक भाविक येथे आवर्जून भेट देतात। श्रीदेवी विंध्यवासिनी। चिपळूण येथील रावतळी गावाजवळ हे श्रीदेवी विंध्यवासिनीचे मंदिर आहे। हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे। मंदिरात आपण विंध्यवासिनी देवीची अप्रतिम मूर्ती पाहू शकता। मुघल साम्राज्याच्या काळात हे मंदिर संरक्षणासाठी मोठमोठ्या खडकांनी झाकलेले होते। येथे मोठे पाण्याचे कुंड आहेत।
नवरात्राच्या वेळी शिवगंधवासिनी देवी मंदिरात दरवर्षी दसरा उत्सव साजरा केला जातो।